त्यामुळे ह्या पौर्णिमेला एक रियालिटी चेक मिळणार आहे. म्हणजे परिस्थितीचा अंदाज आपला चुकू शकतो किंवा आपली एखाद्यात ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो की काही फेटेड मीटिंग्स म्हणजे विधिलिखित गोष्टी होतील, विधिलिखित गाठीभेटी होतील. ही एनर्जी अशी असेल की म्हणजे एक्सलेटर आणि ब्रेक एकाच वेळेला प्रेस केल्यावर जे काही प्रेशर तयार होईल त्यात आहे की काही ॲक्सिडेंट्स होतील जहाजांचे समुद्रामधले की जे अनएक्सप्लेनेबल असतील. तोपर्यंत हे युद्धात जे काही चाललंय आता टेन्शनचा पिरियड तो चालू राहणार आहे. युद्ध असं संपणार नाहीये की कोणीतरी जिंकलं. एक म्हणजे सगळ्याच दृष्टीने आंतरराष्ट्रीय वाटाघाटीच्या दृष्टीने पण खूप सकारात्मकता आणणार आहे. म्हणजे आपण नमस्कार, एप्रिलच्या फर्स्ट हाफच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ज्यांनी कोणी नव्याने सबस्क्राईब केलंय आणि ओव्हरऑलच चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचे खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. आज आपण 1 ते 15 एप्रिल या दरम्यानच्या काळातली ग्रहस्थिती बघणार आहोत. पण आपला पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी मला जस्ट एक थोडंसं कॅचअप करायचं आहे की मागच्या पॉडकास्टमध्ये आपण असं अमेरिका आणि इराण यांच्या रिलेशनशिप ॲक्सिसवरनंही कायरॉन शुक्राची युती जातीये आणि त्यामुळे निगोसिएशन्स सुरू होतील एक ह्युमॅनिटीच्या दृष्टीने. आणि हे सगळं 26 ते 27 तारखेला होईल आणि एक्झॅक्टली आजच्या न्यूजपेपरमध्ये हीच बातमी आहे, हेच सगळं आहे की इमिजिएटली सीजफायर व्हावा, कैद्यांची अदलाबदल व्हावी आणि बाकी इतर सगळे मुद्दे आहेत. सो हे पण प्रिडिक्शन आपलं बरोबर आलेलं आहे. आता ह्या पॉडकास्टच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे शेवटाला आपण हे युद्ध कधी थांबू शकेल किंवा करंट सिच्युएशन काय आहे यावर डिटेल चर्चा करणारच आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण हे पण डिस्कस केलं होतं की हेच कायरॉन आणि शुक्राची जी युती आहे त्याचे सामाजिक लेवलला परिणाम म्हणून समाजातलं जे नात्यांमधलं दुःख आहे, इमोशनल वुंड आहे, सोशल वुंड आहे, म्हणजे ज्या घटकांना अजूनही मुख्य प्रवाहात समाजाच्या मुख्य प्रवाहात समान वागणूक मिळत नाही अशांचं दुःख समोर येईल आणि त्याविषयी काहीतरी चर्चा होती. आणि बरोबर 24 तारखेपासून न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियामध्ये ट्रान्सजेंडर पर्सन्स म्हणजे प्रोटेक्शन ऑफ राईट्स अमेंडमेंट बिल मांडलं गेलं आहे आणि त्याच्याविषयी उलटसुलट चर्चा होतीये, प्रोटेस्ट होत आहेत, कॉन्ट्रोवर्सीज डिस्कस केल्या जात आहेत. तर हेही त्या निमित्ताने बाहेर आलंय शुक्र आणि कायरॉनच्या युतीमुळे. नंतर आपण बघितलं होतं की 14 तारखेच्या अमावस्येच्या दरम्यान काही संस्थांची, पर्टिक्युलरली आध्यात्मिक संस्थांची सत्य बाहेर येतील. आणि त्याच दरम्यान म्हणजे हे सगळं आधी जरी लक्षात आलेलं असलं तरी त्याच्याविषयी समाजामध्ये चर्चा या सगळ्या 25-26च्या दरम्यान होत आहेत. नाशिकमधल्या खरात या तथाकथित आध्यात्मिक गुरुविषयी हे सगळं बाहेर आलं आहे की तो ज्योतिष्य आणि आध्यात्मिक या नावाखाली काहीतरी वाईट कृत्य करत होता आणि ते सगळं सत्य उघडकीस आलेलं आहे. तर हेही आपण तेव्हा डिस्कस केलं होतं आणि हाही अंदाज खरा ठरलेला आहे. आता आपण एप्रिलच्या आस्पेक्ट्स विषयी बोलूयात. तर 1 ते 2 एप्रिल म्हणजे एप्रिलची सुरुवातच होतीये तर आपल्याला पौर्णिमा चा अनुभव येणार आहे. त्यावेळेस चंद्र कन्या राशीत असेल, 18 डिग्रीला असणार आहे कन्या राशीच्या, आणि सूर्य मीन राशीत असेल. हा जो काही कन्या आणि मीन राशीचा ॲक्सिस आहे तो नेहमी आपल्याला आपला कंट्रोल वर्सेस आपण केलेलं सरेंडर ह्या रिलेटेड अनुभव देत असतो. आणि तसंच आपली श्रद्धा आणि आपलं लॉजिक याच्यातलाही फरक दाखवून देत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यातली वास्तविकता असेल आणि आपली इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड ह्या दोन्हीतला फरक तो जाणवून देत असतो हा ॲक्सिस. त्यामुळे ह्या पौर्णिमेला एक रियालिटी चेक मिळणार आहे. आणि ज्या गोष्टीला योग्य नाही आहेत, ज्या गोष्टी आपल्यासाठी वर्क करणार नाही आहेत त्या आपण काढून टाकू किंवा त्या आपोआपच आपल्या आयुष्यातनं निघून जातील. आता कन्या रास जी असते ती परफेक्शनिस्ट असते, सर्व्हिस ओरिएंटेड असते, सगळं व्यवस्थित लागतं. आणि मीन रास जी असते ती काही वेळेला आयडियालिझम देत असते, म्हणजे स्वप्नातलं जग असतं, त्यामुळे त्याच्यात सगळं आयडियल असतं. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्हीमध्ये आपण अडकून कदाचित आपल्या मनाला त्रास होऊ शकतो किंवा तसा त्रास आपल्याला नेहमीच होत असतो जर का आपण मीन आणि कन्या रास या दोन्हीच्या मध्ये आपले प्लॅनेट्स असतील तर. तर एकीकडे परफेक्शनिझम, एकीकडे आयडियालिझम, आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. आता कन्या रास जी असते ती आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, पोटाचे जे काही असतात त्या रिलेटेड रिप्रेझेंट करते. त्यामुळे ह्या पौर्णिमेच्या दरम्यान असा काहीतरी मानसिक त्रास होऊन कदाचित आपल्याला पोटाच्या संदर्भातल्या काही तक्रारी येऊ शकतात. आणि ओव्हरऑलच आपल्याला असं वाटेल
जाणवेल असं की आपल्याला आपली जबाबदारी आपण अवॉइड तर नाही करत आहोत ना, किंवा आपल्या आयुष्यात आपण काय डिसिप्लिन आणायला पाहिजे, हे सगळ्यावर आपण त्या दरम्यान विचार करत असू. आता त्याच वेळेला इतर काही ग्रह एकमेकांशी काही एक्झॅक्ट ॲस्पेक्ट म्हणजे 0 डिग्री ऑर्बनी ॲस्पेक्ट करतायत. ते काय आहेत ते आपण बघूयात. तर मकर राशीतला प्लुटो मीन राशीतल्या शनीबरोबर सेक्स्टाईल ॲस्पेक्ट करतोय. सेक्स्टाईल ॲस्पेक्ट हा नेहमी चांगला असतो, कारण ह्या दोन्ही साईन ज्या आहेत, म्हणजे मकर असेल किंवा मीन असेल, हे वॉटर आणि अर्थ म्हणजे पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे दोन्ही एकमेकांना खूप छान जेल होतात, एकमेकांच्यात चांगले मिक्स होतात, त्याच्यातनं काहीतरी चांगलं घडतं. म्हणून सेक्स्टाईल ॲस्पेक्ट हा नेहमी एकमेकांबरोबर जाणाऱ्या तत्वांमध्ये होत असतो. तर हा सेक्स्टाईल ॲस्पेक्ट प्लुटो आणि शनीमध्ये होतोय. त्यामुळे नवीन अशा सिस्टीम्स तयार होत आहेत ज्या जुन्या रिजिड सिस्टीम्सना रिप्लेस करतायत, आणि कदाचित नवीन सिस्टीम्स ज्या तयार होत आहेत किंवा ज्या जुन्या सिस्टीम ज्या उपयोगाच्या नाही आहेत त्या मोडकळीला आल्या आहेत, अशा सिस्टीम निघून जात आहेत. त्या आपल्या आतमधल्या पण असतील आणि समाजातल्या पण असतील. आता मीन राशीतला शनी आपल्याला जे आपलं इमोशनल जग आहे, केऑटिक जग आहे किंवा आपलं स्पिरिच्युअल जग आहे, ह्या सगळ्याला एक प्रॅक्टिकॅलिटी आणि डिसिप्लिन देतोय. आणि त्यामुळे जे बदल आपल्या आत होत आहेत तेच बदल सगळ्या सिस्टीम्सना नव्याने पुन्हा चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी भाग पाडतायत. मग ते आतली असू देत नाही तर समाजातली असू देत. तर असा हा आस्पेक्ट चालू असणार आहे त्यावेळेस. आणि दुसरा आस्पेक्ट आहे की मिथुन राशीतला गुरु कुंभ राशीतल्या बुधाबरोबर ट्राईन आस्पेक्ट करतोय. आता मिथुन रास असेल किंवा कुंभ रास असेल, दोन्हीही वायू तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे जेव्हा सेम तत्वाच्या राशी येतात तेव्हा तिथं नेहमी ट्राईन आस्पेक्ट होत असतो, आणि तो खूप चांगला आस्पेक्ट असतो, हार्मोनियस असतो. म्हणजे सेक्स्टाईल जसा एक सपोर्टिव्ह आस्पेक्ट असतो, तसा ट्राईन हा अतिशय हार्मोनियस आस्पेक्ट असतो. तसंच काही दिवसांपासून हा आस्पेक्ट आपण अनुभवतोय, मागच्या महिन्यापासून आपण हा आस्पेक्ट अनुभवतोय, आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याला काही योग्य लोक योग्य वेळी भेटतायत किंवा भेटतील इथनं पुढे. आपलं कम्युनिकेशन, नेटवर्किंग, जे काही मार्केटिंग वगैरे सगळं असं कम्युनिकेशनच्या रिलेटेड खूप काही संधी चालून येतील. आणि ओव्हरऑलच समाजाच्या प्रगतीसाठी काही चर्चा होतील, कारण कुंभ रास आहे, ती नेहमी समाजाचा विचार करत. ही महत्त्वाचे निर्णय त्या दृष्टीने घेतले जातील. तर काहींना इंटलेक्च्युअल ब्रेकथ्रूज मिळतील, आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ती वेगाने पसरेल. त्यामुळे गुरु आणि बुधातला जो काही हा आस्पेक्ट आहे त्याचा आपल्याला बऱ्यापैकी चांगला फायदा मिळतोय, आणि तो आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आहे. त्यानंतर 5 एप्रिलला मिथुन राशीतला गुरु मीन राशीतल्या सूर्याला स्क्वेअर आस्पेक्ट करणार आहे. आता गुरु जो असतो तो नेहमी आपलं एक्सपॅन्शन दाखवतो, प्रगती दाखवतो, ज्या गोष्टीला तो टच करतो ती मोठी करतो. आता इथं तो सूर्याला चॅलेंज करणार आहे. त्यामुळे असं होईल की एक्सपॅन्शन विल मीट रियालिटी. म्हणजे काय होईल तर मग आपल्याला असं वाटू शकेल की आपण सगळं करू शकतो, आपल्याला सगळं जमणार आहे. म्हणूनच इथे एक वॉर्निंग साईन अशी आहे की आपल्याकडनं काही वेळेला ओव्हर एस्टिमेट होऊ शकतं. म्हणजे काम असेल, विचारांमध्ये असेल, आपण ओव्हर एस्टिमेट करू, स्वतःचे जे काही ॲबिलिटीज आहेत त्याला ओव्हर एस्टिमेट केलं जाईल, किंवा मिसजजमेंट होईल. म्हणजे आपल्याला असं हां हे काय चांगलीच गोष्ट आहे, पण कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे असू शकतात, त्यामुळे मिसजजमेंट होईल. म्हणजे परिस्थितीचा अंदाज आपला चुकू शकतो, किंवा आपली एखाद्या गोष्टीकडनं जास्त अपेक्षा असेल, स्वतःकडनं असेल किंवा ओव्हरऑल परिस्थितीकडनं असेल, असे काही प्रकार घडू शकतात. म्हणजे थोडक्यात ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो. त्यामुळे त्या दरम्यान जरा शांत राहणे, ग्राउंडेड राहणं जास्त फायद्याचं ठरेल. आणि कुठलीही गोष्ट ओव्हर कमिट करायचं टाळलं पाहिजे. आपल्याला जेवढं जमणार आहे, वास्तव काय आहे हे सगळं समजूनच आपण कमिटमेंट द्यायला पाहिजे आहे. आणि ज्या काही माहिती आपल्या समोर येतील त्या पूर्णपणे तपासून घेतल्याशिवाय आपण कमिट नाही करायला पाहिजे आहे. तर 6 ते 8 एप्रिलच्या दरम्यान मेष राशीतला शुक्र कुंभ राशीतल्या राहू बरोबर सेक्स्टाईल आस्पेक्ट करतोय, आणि वृषभ राशीतला युरेनस मीन राशीतल्या मंगळाबरोबर पण सेक्स्टाईल आस्पेक्ट करणार आहे. हे एकमेकांना खूप छान सपोर्ट करणारी ग्रहस्थिती आहे, जे सॉफ्ट पण मिनिंगफुल बदल असणार आहेत. तेव्हा कदाचित असं होईल की काही फेटेड मीटिंग्स, म्हणजे विधिलिखित गोष्टी होतील, विधिलिखित गाठीभेटी होतील, लोक भेटतील, नवीन अलायन्सेस फॉर्म होतील, आणि अशा संधी मिळतील ज्या आपल्याला प्रगतीकडेच नेणार आहेत, आपल्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे नेणार आहेत. अशा संधी मिळू शकतात.
म्हणजे ज्यांचे पत्रिकेतले ग्रह मेष आणि कुंभ राशीच्या 14 डिग्रीच्या जवळपास, एक 4 ते 5 डिग्री ऑर्ब आपण धरून चालू, त्याच्या आसपास जे काही प्लॅनेट असतील, किंवा वृषभ आणि मीन राशीच्या 4थ्या डिग्रीच्या जवळपास, म्हणजे 1 ते साधारण 8 डिग्री आपण धरून चालू, तर त्या जवळपास जर का तुमचे प्लॅनेट्स असतील तर त्या लोकांना या गोष्टीचा डायरेक्ट अनुभव येणार आहे. चांगल्या गोष्टी आहे, म्हणजे चांगले अनुभव येतील. त्यामुळे जे काही बदल होतील त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे आहे आणि आपलं इंट्युशन काय सांगतंय त्याप्रमाणे निर्णय घेतले पाहिजे. आता आपण खूप महत्त्वाच्या ग्रहस्थितीबद्दल बोलूयात. 13 एप्रिल ते 19 एप्रिलच्या दरम्यान आपण शनी, मंगळ, नेपच्यून आणि बुध यांची मीन राशीमध्ये युती अनुभवणार आहोत. खूप महत्त्वाची प्लॅनेटरी पोझिशन आहे. आणि 13 एप्रिलला तर चंद्र पण त्यांच्याबरोबर असणार आहे, पण चंद्र हा खूप पटकन पुढे जातो, त्यामुळे फक्त 13 एप्रिल पुरताच चंद्र त्यांच्याबरोबर असणार आहे. म्हणजे खूप सारे ग्रह एकत्र मीन राशीमध्ये येणार आहेत. तर ह्या युतीमुळे एक डीप इमोशनल आणि ग्लोबल वेव्ह तयार होणार आहे. जागतिक लेवलला एक अशी लाट येईल खूप डीप इमोशनलची. आता मीन रास जी असते ती समुद्र, ऑइल, केमिकल्स आणि त्याचबरोबर कलेक्टिव्ह इमोशन, आपले सगळ्यांचे एकत्रित जे काही इमोशन्स असतात ते दाखवते. आणि मीन राशीच्या मुळे आणि नेपच्यूनच्या मुळे ही एनर्जी जी काही आहे ती अशी काही सिच्युएशन तयार करेल की जी अनक्लिअर असेल, की हे काय घडतंय कळत नाही, कन्फ्युजिंग असेल. आणि त्या सिच्युएशनमुळे आपल्याला खूप भावनिकरित्या असं ओव्हरवेल्मिंग वाटेल, म्हणजे खूप उचंबळून येतील आपल्या भावना, किंवा आपल्याला थोडं कन्फ्युजिंग वाटेल, सगळं अस्पष्ट होतंय की काय असं वाटेल. आता हे सगळं अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय करणार आहे किंवा कसं अफेक्ट होणार आहे हे आपण समजून घेऊ. आता ही ग्रहस्थिती काही हिडन मोटिव्स म्हणजे छुपी कारस्थानं दाखवते, कारण नेपच्यून आहे तो नेहमी गोंधळात टाकणारं असतं, सिच्युएशन निर्माण करतो. मीन रास आहे ती बिहाइंड द सीन काहीतरी दाखवत असते, त्यामुळे छुपी कारस्थानं होणं हे अगदी तिथं दिसून येतंय. किंवा काही कन्फ्युजिंग माहिती समोर येऊ शकते, म्हणजे आता सुद्धा करंटली सुद्धा आपल्याला की पाकिस्तान याच्यात इन्व्हॉल्ड आहे नाही आहे, काहीतरी US एक स्टेटमेंट करतंय, इराण एक त्याला डिनाय करतंय, अशी बरीच काहीतरी माहिती गोंधळात टाकते. याच्यामध्ये लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी असू शकते, म्हणजे स्पष्टता नाही देणार आहेत जे काही कोणी इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये. किंवा मिलिटरी स्ट्रॅटेजीजमध्ये पण काहीतरी कन्फ्युजन असणार आहे. हे आपण 13 ते 19 एप्रिलच्या दरम्यानच्या काळातलं बोलतोय. आता हे जे काही स्टेलियम आहे, म्हणजे या सगळे ग्रह एकत्र जे आलेत मीन राशीमध्ये, त्यामुळे समुद्र, ऑइल रूट्स म्हणजे तेलाचे व्यापाराचे जे काही मार्ग आहेत ते, आणि सागरी प्रदेश किंवा सागरी व्यवस्था, मॅरिटाईम झोन, हे सगळ्यांमध्ये काहीतरी टेन्शन नक्कीच येणार आहे त्या दरम्यान, जे अजून आत्ता सुद्धा आहे पण ते हळूहळू बिल्ड होत जाईल. आणि त्या प्रदेशांमध्ये नेव्ही आणि मिलिटरीचा प्रेझेन्स वाढेल, किंवा सागरी सीमा किंवा सागरी प्रदेश यावरचा स्ट्रॅटेजिक फोकस पण वाढेल. हे कदाचित ओपन वॉर नसणार आहे, पण कंट्रोल्ड स्ट्रॅटेजिक काहीतरी हालचाली असतील, काही छुप्या वादांचे पडसाद असतील, आणि त्यामुळे ऑइल सप्लायमध्ये डिस्ट्रप्शन येऊ शकतं. शिपिंग रूट्समध्ये म्हणजे जे काही व्यापाराचे मार्ग आहेत त्यामध्ये टेन्शन वाढेल, आणि ओव्हरऑलच सगळ्या सागरी व्यवस्थेवरचं प्रेशर वाढू शकतं. आणि त्यातनं असं होणार आहे की 19 एप्रिलला शनी आणि मंगळ एक्झॅक्ट युती करणार आहेत मीन राशीमध्ये. म्हणजे ही थोडंसं जरासं म्हणजे टेन्शनचा काळ असेल, कारण मीन रास आपण बघितलंय की समुद्र, सगळ्या प्रकारचे लिक्विड्स, तेल, केमिकल सगळं दाखवते. आणि मंगळ हा थोडासा जास्त ऊर्जा असणारा प्लॅनेट आहे, त्यामुळे तिथे कॉन्फ्लिक्टचा धोका संभवतो, किंवा अपघाताचा पण प्लॅनेट आहे, म्हणजे त्या जर का ती एनर्जी नीट नाही वापरली गेली तर थोडासा अपघात पण होऊ शकतात. आणि शनी हा ग्रह रिस्ट्रिक्शन्स कंट्रोल करणारा ग्रह आहे, प्रत्येक गोष्टीला त्याच्या सीमा दाखवून देणारा ग्रह आहे. त्यामुळे ही एनर्जी अशी असेल की म्हणजे एक्सलेटर आणि ब्रेक एकाच वेळेला प्रेस केल्यावर जे काही प्रेशर तयार होईल त्यासारखी ही एनर्जी असणार आहे. त्यामुळे ह्या दरम्यान असं होऊ शकतं, ही शक्यता आहे की काही ॲक्सिडेंट्स होतील जहाजांचे समुद्रामधले, की जे अनएक्सप्लेनेबल असतील. मग त्यामध्ये ऑइल स्पिल होणं किंवा केमिकल सांडणं असं होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आत्तापर्यंत ह्या युद्धाचा फोकस ड्रोन,
टाकलेत, मिसाईल टाकलेत, असं सगळं हवेतनं होत होतं युद्ध. कारण कुंभ रास होती तेव्हा. कुंभ रास ही वायुतत्वाची रास आहे. ही आकाशातनं हवेतनं होणारी युद्ध होती. पण आता ती युद्ध पृष्ठभागाच्या खाली म्हणजे पाण्यातनं जास्त चालू राहतील असं दिसतंय. फक्त एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की ही काही एक्सप्लोजिव्ह किंवा सडन वॉर एनर्जी नाहीये, तर ही स्ट्रॅटेजिक छुपी कारस्थानं असणार आहेत जी नंतर उघडकीला येतील. आता हेच सगळं आपण ॲस्ट्रोकार्टोग्राफीच्या दृष्टीने बघूयात की ही सगळी प्लॅनेटरी वॉर एनर्जी किंवा जे काही आपल्याला दिसतंय ती वर्ल्ड मॅपवर कशी दिसतीये तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर का असेंडंट लाईन फॉलो केली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते ग्रह म्हणजे शनी आणि मंगळ ह्या लाईन्स एक्झॅक्टली मेडिटेरियन रिजन, रेड सी, ब्लॅक सी आणि पुढे जाऊन अरेबियन सी याच्या मधनं आणि याच्या जवळनं जाते. म्हणजे हा कम्प्लीट जो बेल्ट आहे किंवा हा जो प्रभाग आहे फ्रॉम मेडिटेरियन सी टू रेड सी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सागरी कॉरिडॉर्स आहेत जगातला. हा अतिशय महत्त्वाचा जगातला कॉरिडॉर आहे कारण तिथनं व्यापार खूप होतो. सो त्याच्यामुळे मेजर ऑइल रूट्स जे आहेत म्हणजे तेलाचे जे काही व्यापाराचे मार्ग आहेत ते एकमेकांना कनेक्ट होतात. तिथं सगळे मार्ग तिथनं जातात आणि वन ऑफ द सेन्सिटिव्ह जिओपॉलिटिकल रिजन म्हणून हा ओळखला जातो. आता मीन राशीमध्ये हे जे काही सगळे ग्रह एकत्र आलेत आणि शनी मंगळाची जी काही एक्झॅक्ट युती होतीये, पण याच्यामुळे अगदी इमिजिएट कॉन्फ्लिक्ट होतोय का तर कदाचित प्रेशर बिल्ड होतंय या झोन्समध्ये सगळ्या. सो आपण इथं जे काही बघतोय ते खूप अशी भयंकर एक्सप्लोजिव्ह एनर्जी नाही बघत आहोत, तर कंट्रोल्ड स्ट्रॅटेजिक टेन्शन सागरी प्रदेशातलं किंवा व्यापारी मार्गांमधलं किंवा आपले जे काही रिसोर्सेस आहेत म्हणजे तेलाचे साठे वगैरे आहेत त्याच्यावरचं टेन्शन दिसतंय ह्याच्यामध्ये. आणि आता आपण दुसऱ्या बाजूला जगाच्या बघितलं की ह्याच लाईन्स कुठनं जात आहेत तर या डिसेंडंटवरनं जात आहेत. म्हणजे डिसेंडंट म्हणजे आपल्या लग्न राशीच्या अपोनंटचं घर असतं. तर त्या जात आहेत नॉर्थ पॅसिफिक म्हणजे अलास्काच्या जवळून बेरिंग सी मधनं पुन्हा एकदा समुद्रावरनंच जात आहेत या सगळ्या लाईन. आणि त्याच्यामुळे हे दिसतंय की दोन ग्लोबल पॉवर्स म्हणजे अमेरिका आणि रशिया ह्यांच्यामधलं इंटरॅक्शन दिसून येत आहे. पण ते काही असं युद्धाचं स्वरूप नाही आहे, तर ते असं एक तणावपूर्ण ऑब्झर्वेशन मोड दिसतोय की ते एकमेकांना ऑब्झर्व करतायत, पोझिशनिंग करतायत, स्ट्रॅटेजिक बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतायत. म्हणजे डायरेक्ट एकमेकांबरोबर अमेरिका आणि रशिया युद्ध नाही करत आहेत, तर ते अंदाज घेत आहेत एकमेकांचा असं दिसतं याच्यामधनं. सो ग्लोबली हीच एनर्जी एका ठिकाणी डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट दाखवतीये तर दुसऱ्या ठिकाणी फक्त काहीतरी कंट्रोल्ड स्ट्रॅटेजिक ऑब्झर्वेशन दाखवते. म्हणजे जागतिक सागरी व्यवस्थेवर बऱ्यापैकी प्रेशर बिल्ड होणार आहे. आता आपण बघूयात की हे युद्ध साधारण किती दिवस चालेल, थांबेल का किंवा नाही थांबणार, काय होतंय ते पण बघूयात. आता युद्ध थांबण्यासाठी काय प्लॅनेटरी पोझिशन्स आपल्याला आवश्यक वाटतात. जेव्हा मंगळ आणि शनी किंवा युरेनस आणि प्लुटो सारखे जे हाय एनर्जी प्लॅनेट्स असतात त्या ग्रहांमधले अवघड ॲस्पेक्ट डिझॉल्व्ह होतील म्हणजे ते निघून जातील एकमेकांपासून, ते दूर जातील अवघड ॲस्पेक्टमधनं. किंवा ज्युपिटर म्हणजे गुरु आणि शनीमध्ये खूप चांगला ॲस्पेक्ट तयार होईल किंवा शुक्र हा स्ट्रॉंग पोझिशनला असेल. आता हे सगळे जेव्हा एकत्र येतात असे काही चांगले ॲस्पेक्ट होतील तेव्हा आपण समजूयात की हे युद्ध थोडंसं थांबेल. तर आता आपण बघूयात की 19 एप्रिलला शुक्र जो आहे तो स्वतःच्या राशीत जाणार आहे, वृषभ राशीत जाणार आहे. तिथं तो स्ट्रॉंग असतो. म्हणजे पहिली आपल्याला ही कंडिशन म्हणजे शुक्र आणि हा डिप्लोमसी, चर्चा, नाते, सुसंवाद ह्याचाच प्लॅनेट आहे. त्यामुळे तिथनं निगोसिएशन्स जास्त स्मूथ व्हायला सुरुवात होईल किंवा एक त्याला बऱ्यापैकी पॉझिटिव्हिटी येईल निगोसिएशन्सना. त्याच्यानंतर शनी आणि ज्युपिटरमध्ये एक ट्राईन ॲस्पेक्ट तयार होतोय जो खूप सुंदर आणि हार्मोनियस ॲस्पेक्ट असतो. तो साधारणतः जुलै एंड ते ऑगस्ट एंड म्हणजे जुलै एक महिनाभर तो असणार आहे. त्यामुळे हा एक आपल्याला सपोर्टिव्ह ॲस्पेक्ट मिळतोय की ज्या दरम्यान थोडंसं सेन्सिबल चर्चा होणे, सगळ्यांचा सारासार विचार करणे आणि हे युद्ध कसं थांबवता येईल याविषयी काहीतरी पावलं उचलली जातील. पण आत्ता सध्याची म्हणजे एप्रिल मधली परिस्थिती बघितली तर मार्स म्हणजे मंगळ आणि शनी हे अगदी तंतोतंत युती करतात. हार्ड ॲस्पेक्ट आहे हा. त्यामुळे जोपर्यंत मंगळ या शनीपासून दूर जात नाही तोपर्यंत हे युद्धात
जे काही चाललंय आता टेन्शनचा पिरियड तो चालू राहणार आहे. आणि तसं बघितलं तर 28 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट एंडला एक एक्लिप्स होणार आहे आणि तेव्हा मंगळ जो असेल तो मिथुन राशीत असेल आणि तो तिथनं शनीला चॅलेंज करणार आहे. म्हणजे कदाचित हे वॉर थोडंसं निगोसिएशन होतील, परत काहीतरी टेन्शन येईल, परत निगोसिएशन होईल, असं करत करत ऑगस्टपर्यंत ड्रॅग होणार आहे. पण अगदी वाईट परिस्थिती नसेल, मध्ये मध्ये निगोसिएशनचे पिरियड येतील, शांततेचे पिरियड येतील, पण मग मध्येच काहीतरी वाद उद्भवतील. असं करत करत हे युद्ध ऑगस्ट एंडपर्यंत ड्रॅग होऊ शकतं अशी शक्यता आहे. पण आता एक जनरल ओव्हरव्ह्यू बघितला तर हे युद्ध असं संपणार नाहीये की कोणीतरी जिंकलं आणि मग युद्ध संपलं, असं नाहीये. हे युद्ध एक्झॉशननी की थकून जातील, आता रिसोर्सेसवर ताण येतोय, आता ह्याच्यात काहीच मार्ग निघत नाही, त्यापेक्षा शांत बसा, असं करत करत ते संपेल अशी शक्यता वाटते. सो ह्याच्यामध्ये होप्स असेच आहेत की शुक्र खूप स्ट्रॉंग पोझिशनला जातोय इमिजिएटली एप्रिलमध्ये आणि ज्युपिटरचे पण काही चांगले ॲस्पेक्ट आहेत. ज्युपिटर आणि शनी म्हणजे गुरु आणि शनीचे पण चांगले ॲस्पेक्ट आहेत की ज्याच्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह निगोसिएशन्स होतील. आता आपण ओव्हरऑल समाज देशाच्या दृष्टीने हाच ॲस्पेक्ट कसा अफेक्ट करू शकतो ते बघूयात. की इन जनरल पण त्या दरम्यान म्हणजे शनी मंगळ जी काही युती आहे त्या दरम्यान ऑइल टँकरचे थोडेसे ॲक्सिडेंट्स होणं किंवा पाईपलाईन लिकेजेस किंवा समुद्रात होणारं जे काही पोल्युशन आहे ते वाढणं असं काहीतरी होऊ शकतं. आणि हाच ॲस्पेक्ट आपल्याला पर्सनल लेवलला थोडंसं डिलेज किंवा फ्रस्ट्रेशन याचा अनुभव देऊ शकतं. पण हीच जर एनर्जी आपण योग्य प्रकारे चॅनलाइज केली तर त्याच्यामधून एक अतिशय छान स्ट्रेंथ मिळू शकते, रिमार्केबल इंड्युरन्स मिळू शकतो, खूप ताकद मिळू शकते. आणि त्याच्यामुळे आपण येणाऱ्या किंवा आपल्याला वाटणाऱ्या चॅलेंजेसवर मात करू आणि त्याच्यामुळे आपली करिअर ग्रोथ होऊ शकते, आपल्याला आर्थिक फायदा पण मिळवून घेता येऊ शकतो. सो एनर्जी तुम्ही कशी यूज करताय ह्याला खूप महत्त्व आहे. आणि काही वेळेला ही जी काही ऊर्जा आहे ती, कारण मीन राशीत शनी आहे त्यामुळं ही ऊर्जा स्पिरिच्युअल किंवा इमोशनल किंवा बिहाइंड द सीन मॅटर्सवर जास्त घालवली जाऊ शकते. म्हणजे विचार करणे, काहीतरी रिसर्च करणे ह्या रिलेटेड किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल इमोशन सायकोलॉजीवर काम करणे ह्यासाठी पण ही ऊर्जा जास्त घालवली जाऊ शकते दॅन आपण कुणाशी तरी वादविवादात पडणे किंवा काहीतरी ॲग्रेशन दाखवणे ह्याच्यापेक्षा. फक्त ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपला स्ट्रेस किती वाढला आहे आणि जर का वाटत असेल स्ट्रेसफुल वाटतंय तर त्यावर काय करायला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर का आपण कॉन्शियस नाही राहिलो तर आपण अनावश्यक रीतीने छोटे मोठे अपघात होऊ शकतात किंवा जी लोक मशिनरी ऑपरेट करतात त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आहे, काहीतरी इश्यूज येऊ शकतात. ज्यांचे ग्रह मीन राशीच्या सुरुवातीच्या डिग्रीज आहेत म्हणजे 5 ते 15 मध्ये आहेत किंवा कन्या राशीचे 5 ते 15 या डिग्रीजमध्ये आहेत त्यांना हा अनुभव मात्र डायरेक्ट येऊ शकतो. त्यांनी लक्ष देऊन त्या दरम्यान कॉन्शियसली काही गोष्टी करायला पाहिजे. फक्त तेव्हा एक चांगली गोष्ट अशी घडणार आहे की मेष राशीतला शुक्र हा मिथुन राशीतल्या गुरुला सेक्स्टाईल अस्पेक्ट करतोय, सपोर्टिव्ह अस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळे कम्प्लिटली एक डिफरंट लेवल ऑफ एनर्जी मिळणार आहे आपल्याला. आता शुक्र जो असतो नात्यांमधला सुसंवाद, नात्यांमध्ये मिळणारा आनंद हा दाखवतो. तर गुरु ज्या गोष्टीला स्पर्श करतो ती गोष्ट खूप एक्सपॅन्ड करतो, मोठी करतो. त्यामुळे ह्या दोघांमधला हा सुंदर अस्पेक्ट एक म्हणजे सगळ्याच दृष्टीने आंतरराष्ट्रीय वाटाघाटीच्या दृष्टीने पण खूप सकारात्मकता आणणार आहे. म्हणजे आपण जे मगाशी बोललो की गुरु आणि शुक्राचे चांगले अस्पेक्ट, हाही एक अस्पेक्ट त्याच्यात येऊ शकतो की त्याच्यामुळे पण खूप चांगले डिप्लोमॅटिक एक्सचेंजेस घडवून आणू शकतो. व्यापार किंवा काही आर्थिक संधी दोन देशांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. आपण न्यूजपेपरमध्ये लक्ष ठेवूयात त्या दरम्यान काय काय बातम्या येतात ते. आणि ओव्हरऑलच जागतिक लेवलला लोकांचा खूप आशावाद वाढू शकतो, ऑप्टिमिस्टिक वाटू शकतो. आणि ओव्हरऑलच सोशल किंवा कल्चरल इव्हेंट्स पण खूप जास्त मोमेंटम घेतील, वाढतील त्या दरम्यान. आणि पर्सनल लेवलला पण नात्यांमध्ये काही संधी मिळतील, नात्यांमुळे काही संधी मिळतील, आर्थिक प्रगती होईल. कारण शुक्र हा नेहमी पैशाच दाखवतो, पैशाचा प्लॅनेट आहे. गुरु हा नेहमी एक्सपॅन्ड करतो या गोष्टी किंवा संधी आणून देतो सध्या. त्यामुळे आर्थिक प्रगती होऊ शकते, काही फायदेशीर आयडियाज मिळतील आपल्याला किंवा ओव्हरऑल सोशल कनेक्शन, नेटवर्किंगच्या संधी मिळतील आणि एक सेन्स ऑफ जॉय, ऑप्टिमिझम म्हणजे याला खूप आनंद आणि आशावादी वाटणं असं वाटेल.
म्हणजे जरी एक पॉईंट फ्रस्ट्रेशनचा असला तरी त्याच्यानंतर हा सगळा छान अनुभव पण आपल्याला मिळणार आहे. म्हणजे असं कधी होत नाही की एक वाईट काळ तर वाईट काळच चालू आहे. तुम्हाला संधी मिळत असतात, फक्त त्या एनर्जीज ओळखून आपण त्याप्रमाणे वागायला लागतं. आता आपण काही अपडेट्स बघूयात राशी बदल कसे कसे होणार आहेत ते. तर 3 एप्रिलला मंगळ मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे आपली ओव्हरऑल जी मंगळ आपल्याला एनर्जी देतो, ऊर्जा देतो, त्यामुळे आपली एनर्जी, आपलं जे काही ड्राईव्ह आणि हे सगळं आहे ते आधी जे काही डायरेक्ट असर्टिव्ह होतं त्याच्यापासून आपण जास्त इमोशनल किंवा इंट्युटिव्ह होणार आहोत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे याबद्दल कदाचित आपल्याला क्लॅरिटी नसेल, आपल्याला खूप कंपॅशन वाटत असेल, कदाचित आपण खूप क्रिएटिव्ह पण असू, पण त्या दरम्यान म्हणजे क्लॅरिटी जरी नसली तरी आपल्याला एक इंट्युशन जास्त चांगलं असेल आपलं. आता 11 एप्रिलला बुध पण मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याच्यामुळे आपले विचार आणि आपलं कम्युनिकेशन जास्त इंट्युटिव्ह, इमॅजिनेटिव्ह होईल. मीन राशी ना ही सगळी, त्यामुळे इमॅजिनेशन खूप छान असतं त्याच्यामध्ये. आणि अगेन क्लॅरिटी कमी असणार आहे. मीन रास नेहमी फॉगी सिच्युएशन तयार करत असते, त्यामुळे क्लॅरिटी कमी असेल पण इंट्युशन चांगलं असेल. आपले जे काही निर्णय असतात ते आपण इमोशनली जास्त घेऊ, त्यामुळे आपण त्या दरम्यान थोडंसं क्लॅरिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला जरी क्लॅरिटी नसेल, आपल्याला स्पष्टता नसेल विचारांमध्ये, तरी ती कशी आणता येईल हे बघितलं पाहिजे. आता 14 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे एक नवीन एनर्जेटिक सायकल सुरू होईल आणि आपल्याला खूप असं धाडसी वाटेल, आपण इनिशिएटिव्ह घेऊ, आपल्याला खूप काहीतरी करावंसं वाटेल आणि प्रगती करण्याची खूप स्ट्रॉंग इच्छा होईल आपल्याला. आणि पण त्या दरम्यान आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की खूप आपण इम्पल्सिव्हली धावून जाऊन काही करण्यापेक्षा कॉन्शियसली काय करता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि 19 एप्रिलला शुक्र वृषभ राशीत म्हणजे स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. तिथं तो खूप स्ट्रॉंग पोझिशनला असणार आहे, त्यामुळे नात्यांमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये एक स्टॅबिलिटी येईल, प्रोग्रेस होईल. आपला फोकस जो असेल तो कम्फर्ट, सिक्युरिटी आणि लॉंग टर्म व्हॅल्यूज याच्याकडे जास्त. हा जो काही एप्रिलचा फर्स्ट हाफ आहे त्याची सुरुवातच एका पॉवरफुल पौर्णिमेनी होणार आहे, ज्यावेळेस आपल्याला सत्य आणि वास्तविकता समजून येईल. त्यातूनच आपले जे काही अंदाज आहेत, एस्टिमेट्स आहेत ते टेस्ट होतील आणि मग आपल्याला एक योग्य दिशा मिळेल, योग्य संधी मिळतील. आणि एप्रिलच्या मध्यावर मीन राशीतल्या ग्रहांची जी काही एकत्र येऊन मीटिंग होणार आहे त्याच्यामुळे आपण भावनिकरित्या इंटेन्स असू, थोडंसं कन्फ्युजन असेल आणि पर्सनल असेल किंवा कलेक्टिव्ह लेवलला असेल, एक मोठा शिफ्ट येणार आहे त्याच्यामुळे. आणि ह्याच एनर्जीमुळे सागरी प्रदेशांमध्ये किंवा सागरी सिस्टीम्सवर एक प्रेशर निर्माण होईल आणि ओव्हरऑलच ग्लोबल पॉवरवर पण एक प्रेशर असेल. त्यामुळे हा जो काही काळ असणार आहे तो रिॲक्ट होण्यापेक्षा शांतपणे ग्राउंडिंग करून अवेअर राहण्याचा असणार आहे आणि कॉन्शियस ॲक्शन घेण्याचा असेल. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.